महाबळेश्वरमधला आमचा आजचा दुसरा दिवस. सकाळी 8 वाजता आम्ही निघालो आहे ब्रेकफास्ट करायला. पण मार्केटमध्ये एकही शॉप ओपन नव्हती. थोडं पुढे गेलो आणि आम्हाला एक टपरी दिसली. तिथे आम्हाला पोहे, वडापाव आणि गरमागरम चहा मिळाला. ब्रेकफास्ट सिम्पलच झाला पण एकदम परफेक्ट झाला. नाश्ता करून आम्ही हॉटेलवरती आलो कारण 10 वाजता आमचा चेकआउटचा टायमिंग होता. आवरून चेकआउट केलं आणि दुसरा प्लॅन सुरू. इकडे चल अदू. हाय अद्वैत, कम हियर. हाय मम्मी. हाय, मी गायत्री. आता आम्ही निघालोय हॉर्स रायडिंग पॉइंटला. तुम्हाला टास्क येत ना पोरग सांभाळायचं 5-10 मिनिटं दोघांना. त्याला आहे ना खाऊ नका घालू ते त्याला आहे ना थोडं. गायत्री मोबाईल मध्ये पण काढा फोटो. काढा ना. इकडे मध्ये तुम्हाला छोटा होता डायरेक्ट. मग तुम्ही घाबरणार ना डायरेक्टला. गायत्री ऊन इतकं होतं की महाबळेश्वर फिरायचा प्लॅन आम्ही कॅन्सल केला आणि आता डायरेक्ट निघालोय दिव्यागरला. मालवणला गेलं तर सिंगल रोड आहे काय. दुपारी 3 वाजता आम्ही दिव्यागरला पोहोचलो. आम्हाला तिथे गेल्यावर हॉटेल शोधायलाच अर्धा तास गेला आणि फायनली एक मस्त हॉटेल आम्हाला मिळालं. इथून बीच फक्त 300 मीटर दूर होता. हॉटेलमध्ये पोहोचताच सगळे सरळ अगोदर स्विमिंग पूलमध्ये. बसून आली मॅगी खाणार. तिकडे आणून कापले फुगाट किडी लवकर जमला. लांबी केस आले माहिती. आणि इव्हिनिंगला बीचवरती गेलो. इव्हिनिंगला बीच खूपच सुंदर दिसत होता पण रात्रीचा व्ह्यू तर अजूनच भारी. शेवटी हॉटेलवर परत येऊन मस्त गप्पा मारत जेवण केलं आणि आजच्या दिवसाचा एंड केला.